उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या निवडणुकीला आव्हान देणारे ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी केलेली निवडणूक याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे म्हस्के यांची खासदारकी आता कायम राहणार आहे. न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या एकलपीठानं मंगळवारी या याचिकेवर निर्णय देताना विचारे यांनी म्हस्के यांच्यावर केलेले आरोप मान्य करण्यास नकार दिला आणि विचारे यांची याचिका फेटाळली. लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे म्हस्के यांना 7,34,231 मतं मिळाली, तर विचारे यांना 5,17,220 मतं मिळाली होती. म्हस्के यांची ठाणे मतदारसंघातून खासदार म्हणून झालेली निवड रद्द करावी आणि मतदारसंघाचे खासदार म्हणून आपली निवड करावी अशी मागणी विचारे यांनी याचिकेत केली होती. म्हस्के यांच्या या उमेदवारी अर्जात त्यांना कधीही दोषी ठरवलेलं नाही असा दावा केला होता. प्रत्यक्षात दंगलीच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. तसंच ठाणे सत्र न्यायालयानं त्यांचं अपीलही फेटाळलं होतं असा आरोप विचारे यांनी याचिकेत केला होता. दरम्यान म्हस्के यांनी त्यांच्यावरील गुन्हेगारी खटल्याची माहिती लपवली असा दावा विचारे यांनी केला होता.